सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच आमचे महात्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. तसेच आमची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे, त्यांना माझा नमस्कार. तसेच सेवक सेविका बाल गोपाल यांना माझा नमस्कार. या मार्गातही दुखी चालू होतो, मला पिण्याचे व्यसन खूप होते आणि मी 2010ला आलो होतो या मार्गात. या मार्गामध्ये 2010 2013 पर्यंत मी या मार्गाला खूप चांगल्याने केलं आणि नंतर मी त्या व्यसनी पुन्हा लागलो तर बाबांनी मला त्याच पदरी आणून टाकलं. ज्यावेळेस मी पहिला दिवस विसरून गेलो आणि ज्या दिवशी मी पिणं सुरू केलं तिथून माझे उलटी गिनती सुरू झाली. खूप आभार की मी नंतर मग माझ्या घरी 2 माहिती झाल्या, एक माझा भाऊ पण मरण पावला आणि माझे वडील पण गेले. नंतर माझा नंबर होता तर मी बाबाला शब्द दिला, मी एक दिवस तेच पिऊन होतो आणि मला बाबांनी जी शिक्षा दिली आता माझा नंबर लागणारच होता. तर मी माझ्या घरी रात्रभर झोपत नव्हतो आणि खूपच त्रास होता. म्हणजे रात्री 12 वाजतापासून माझ्या घरचे कंटाळून गेले होते. त्यांनी मला कधीही असं पाणी दिलं नाही, काही नाही. त्या दिवशी ती आता त्यांना असं वाटलं की मरून तरी चालते, अशा हिशोबाने त्यांनी मला त्या रूम मध्ये हे केलं. आणि नंतर मग मी विचार करू 3दा विहिरीकडे जाऊन मला असं वाटत होतं की आता मी मरून जाऊ, कारण की माझा श्वासच नाही रुकत होता. नंतर मी विहिरीकडे 3दा गेलो आणि नंतर सकाळची वेळ झाली. बाबाला म्हटलं, बाबा आता मला मुक्ती देऊन द्या, कारण की माझ्यानं सहन होत नाही. तर तेच मग बाबा 4, 4:30, 5 वाजले आणि नंतर मी भगवंताला म्हटलं, बाबा मला एकदा तरी चान्स द्या. मी त्या चान्स मध्ये आता 5 झाले ठीक नाही, मी तुम्ही मुक्ती देऊन द्या. तर त्याच वेळेस मला 5:15, 5:30 वाजता माझ्या श्वास बंद झाला आणि नंतर मी त्या दिवसापासून त्यागाचे कार्य केले. आणि काकाजीने मला तसं म्हणे की आता की मी कार्य देत नाही, पण ते म्हणे, मी म्हटलं काकाजी मी आता करतो तर नाही म्हणे, तू आता 2-3दा झाला, आता तू काही करू शकत नाही. म्हणून ते काकाजी म्हणे की आता तू मला 1.5 महिना पहिले करून दाखव. मग मी ते साधे कार्य केले आणि साधे केल्याच्या नंतर माझी काकाजीला म्हटलं माझे झाले, म्हटलं काकाजी. तर मला ठीक आहे, तू आता उद्यापासून कार्य करतो. काकाजीला मी शब्द दिला होता की मी त्याग करायचे काकाजी, मला मी 3, 7, 11, 21, 42 कंटिन्यू कार्य करील आणि मला त्यागात यायचं. मला प्रकाश दिले आणि मग माझ्याला त्याग पूर्ण झाला. आणि आता माझ्या घरी खुशीचं कारण याच कारणामुळे आहे की माझ्या पत्नीनी भगवंताला शब्द दिला होता की बाबा मागच्या सृष्टीच्या हवनापासनं या सृष्टीच्या हवनापर्यंत जर माझ्या मुलाला ड्युटी लागली तर मी खुशीचे हवन करेन. मुलाला आता खुशीचे त्यागाचे कार्य सुरू होते. त्या त्यागामध्ये त्याला कॉल पण आला, इंटरव्ह्यू पण झाला आणि तो जॉईन पण झाला. तर त्या कारणामुळे मी आता आज खुशीचे हवन पार पडले आणि माझे 2 शब्द बोलून मी नमस्कार.